हो आले. हॅलो. की बाय माझे तुम्ही? नाही आय नो तुम्हाला आश्चर्य वाटलं असेल की मी इथे काय करतोय आणि ही पिशवी वगैरे काय. मी सगळं सांगतो, फक्त आत येऊन सांगू कारण खूप जड आहे. येऊ? या. बरं हे इथे ठेवू? नाही नाही नको. मग हे चालेल इथे? नाही हो नको नको. ते वहिनी अहो प्लीज जरा लवकर सांगता काय, खरंच खूप जड आहे. नाही पण हे सगळं कशासाठी? अच्छा ते मी तुम्हाला सांगतो, पहिलं हे ठेवू. मला वाटलं तुमचं डिसाईड होत नाही. नाही खरंच ह्या सगळ्याची काय गरज होती बरं? तुम्ही हॉस्पिटलमध्ये आलात, ह्यांना भेटलात, एवढी आपुलकीने चौकशी केली, मग हे सगळं कशाला? त्यात तुम्ही ते हॉस्पिटलचं बिल पण भरलं. ते वर्षांनंतर मला माझा मित्र भेटलाय, इतकी वर्ष झाली. सो मला वाटलं, आणि त्यात हे सगळं झालं, त्यामुळे मला वाटलं काहीतरी आपण राघवसाठी केलं पाहिजे म्हणून, बाकी काही नाही. आणि भाज्यांचं म्हणत असाल तर तेवढं काही टेन्शन घेण्यासारखं नाहीये. मला फक्त एक थॉट आला डोक्यात, कारण मला असं कळलं की तो जेवत नाहीये, फक्त सूप वगैरे पितो, ज्यूस वगैरे पितो. सो आय थॉट की या भाज्यांचं सूप करून दिलं तर बरं वाटेल ना त्याला. हो पण ते सगळं बरोबर आहे, पण भाज्या विकत का आणल्या? मी गेले असते, मी आणल्या असत्या भाज्या. नाही, मी विकत नाही आणलेल्या, या माझ्या फार्मवरच्या भाज्या आहेत. म्हणजे मी शेती करतो ना. मग नाही, वकिली हा माझा फॅमिली बिझनेस आहे, पण ऍक्च्युली मला खरं इंटरेस्ट आहे शेतीमध्ये. मग त्यासाठी मी आपलं ते वाडा गाव आहे ना, तिथे शेती पण घेतली. या सॅटर्डे संडेला गेलो होतो तेव्हा मला विचार आला की वाय नॉट आपण राघवसाठी भाज्या घेऊन जाऊया, म्हणून घेऊन आलो. बरं ते सगळं राहू दे, आपण आधी राघवसाठी सूप बनवूया. मला जरा दाखवता कुठे काय सगळं. आणि किचन इकडेच आहे ना, दाखवा ना मला. चला चला. अहो तुम्हाला भेटायला बघा कोण आलंय. हाय, कसा आहेस? सावकाश. आय एम शुअर आता घरी आलायस आणि वहिनी काळजी घेतात म्हटल्यावर ठणठणीत बरं होशील, नाही का वहिनी? तुम्हाला हा भेटायला आले. त्यांना कळलं की तुम्ही काही खात पित नाही आहात, सूप पितात, म्हणून स्वतःच्या शेतातल्या भाज्या घेऊन आलेत. स्वतः सूप केलं आता आपल्या घरात त्यांनी. काय ना, तू काही खात नाहीस म्हटल्यावर ऍटलिस्ट म्हटलं सूप तर पिऊ शकशील. सो मी माझ्या हातनं थोडंसं सूप भरवतो, म्हणजे लवकर ठणठणीत बरावून उभा राहशील आणि कोर्टात येऊन समोर उभा राहशील. तेव्हा आता माझ्या हाताने मी जरा रमाताई यांच्याबद्दल जे काही सांगत होत्या तसं तर दिसत नाहीये. हा कदाचित मागचं सगळं विसरले असतील ते आता. अरे या वहिनी, मी मित्र म्हणून माझं कर्तव्य केलंय. सो आता तुम्ही भरवा, कारण तुम्ही भरवलेल्या सूपची टेस्ट कदाचित जास्त चांगली आहे. ऍटलीस्ट आयुष्यात राघवसाठी काहीतरी करता आलं मला. वहिनी तुम्हाला खरं सांगतो, यांनी कॉलेजमध्ये असताना माझ्यासाठी काय काय केलं ना, मी खरंच सांगू शकत नाही. अहो याच्या नोट्स वाचून मी कायम दुसरा आलोय, कारण हा नेहमी पहिला यायचा ना. त्यामुळे आयुष्यात आणि अभ्यासात नेहमी साहेब पहिले आणि मी दुसरा. पण खरं तर मित्रापेक्षा खूप जास्त करताय तुम्ही. आणि हो, एक सांगायचंच राहिलं, त्या दिवशी फोन केला तुम्हाला, तुमचा फोन नाही लागला. अहो हॉस्पिटलचं बिल कशाला भरलं तुम्ही? हो नाही, त्या दिवशी आपण भेटलो ना तेव्हा माझ्या लक्षात आलं की तुम्ही खूप गोंधळलेला वाटताय. सो मी विचार केला की भरून टाकावं. आणि पैशाचं काय होत, तो काय पुढे मागे परत घेता येतील, हा देईल ना मला परत. आणि खरं सांगू का, कॉलेजमध्ये असताना आम्ही कधीही पैशाचा विचार केला नाही, आणि मित्रासाठी पैसे खर्च करायला मला काहीही वाटत नाही. अहो काय काय झालं? थोडंसं घ्या. अहो हे नंतर घेणार. मला असं वाटतंय तुम्ही थांबा बाहेर, मी बोलते ह्यांच्याशी. हो नो प्रॉब्लेम, मी आहे बाहेर. हो काय झालं? काही त्रास होतोय का तुम्हाला? हे 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 नाही प्यायचंय आता तुम्हाला? दुसरं काही आणू का? मग काय होतंय सांगा ना मला.
आय मिस यू रमा. आज तू हे सगळं बघायला इथे आली होतीस. तू नेहमी राघवला मला हरवताना पाहिलेस, पण या केसमध्ये मी त्याला हरवणार आहे. पण ते बघायला तू नाहीयेस. मला माहिती आहे सूप वगैरे सगळं नाटक आहे. आनंदीला सांग, तिला पटेल, गोळी येते. मला नाही पटणार, कारण मी तुला चांगलं ओळखून आहे. राघवला त्रास देण्याची एक संधी सुद्धा तू वाया घालवू नकोस. हा आनंदी, आनंदी, आधी याला बाहेर काढा. इथे अजिबात ठेवू नको. निव्वळ मजा बघायला आलाय तो. याचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे वेगळे. बाहेर काढ याला लवकर. अजिबात विश्वास ठेवू नको याच्यावर. रमाताई, रमाताई, तुम्ही रमाताई म्हणता? हां, हो. खूप प्रेम करायची रमा राघववर. रमा काय? माझं नाव सुद्धा घेऊ नकोस तू. तुझ्या तोंडी शोभत नाही. आणि खरंच खूप बरं वाटलं म्हणजे हा फोटो या घरात आहे बघून. म्हणजे तुम्ही या घरात आल्यानंतरही ही फोटो फ्रेम इथे आहे. राघवचं खरंच खूप प्रेम होतं रमा. अजिबात लक्ष देऊ नकोस याच्याकडे. आधी त्याला घरातनं बाहेर काढ. मुद्दाम बोलतोय हा, मुद्दाम करतोय हे सगळं. बाहेर काढ त्याला. या तुम्ही आता. येस. तो बरा आहे आता? हो, बरेच ते आता. खरं तर अचानक काय झालं मलाही माहिती नाही, पण बोलेन मी त्यांच्याशी. माफ करा हां, तुम्ही भाज्या आणल्या, सूप बनवलं त्यांच्यासाठी. पण आता आपणच समजून घ्यायला हवं ना, त्यांना बरं वाटत नाहीये, त्रास होतोय. कदाचित त्यामुळे थोडी चिडचिड होत असेल त्यांची. वहिनी, इट्स परफेक्टली ऑल राईट. आणि आता आपणच त्याला समजून घ्यायला पाहिजे, कारण तो त्या मनस्थितीत नाहीये. तुम्ही एकदा बोलून बघा त्याच्याशी. मी हवं तर खाली थांबतो, काही गरज असेल तर मी. की पाय माझे, हो नको नको, तुम्ही खरंच या आता. मी बघेन काही हवं असेल. आनंदी, हे तुझे कपडे. आनंदी, आणले बाई तुझे सगळे कपडे. आता पाटकरांकडे जायचं नाही. हा काय करतो इथं? म्हणजे तुम्ही इथे राहत नाही? आय एम सॉरी, नन ऑफ माय बिझनेस. मी येतो, त्याला सांगा. हो. का? हा का आला होता? का आला होता? आई, अहो ह्यांना भेटायला आले होते, भाज्या घेऊन आले होते, सूप केलं त्यांनी. का? की पाय माझे, अहो हे एकटेच आलेच ना. मी आई, त्याचा काय संबंध? अरे काही गरज नाही हा तुझ्या भाज्यांची, तुझ्या सुपाची. हा, माझी सून खंबीर आहे माझ्या लेकाची काळजी घ्यायला, आणि आम्ही आहोत सोबत. आला मोठा. जाऊ दे, बस आपल्या बस. लोकांना तोंडाला लावून घ्यायचं. चल चल बस. गेले ते. काय झालं? का चिडलात तुम्ही मगाशी? नाही म्हणजे आधी तर व्यवस्थित बोलत होता तुम्ही त्यांच्याशी. मग असं अचानक काय झालं बरं चिडायला? मला सांगा ना काय झालंय. सूप नकोय का तुम्हाला? भूक लागली आहे, दुसरं काही आणू तुमच्यासाठी? हां, काय झालंय बोला बरं तुम्ही माझ्याशी. त्याचे पैसे नको आहेत त्याचे पैसे. तो आधी सुद्धा माझ्या मित्रांसमोर माझ्या गरिबीची खिल्ली उडवत आलेला आहे. त्याला मजा येते. आता सुद्धा त्याने बोलून दाखवलं, जोपर्यंत त्याचे पैसे देत नाही तोपर्यंत मला चैन पडणार नाही. आनंदी, हे बघा, हे सगळं माहिती नव्हतं मला. आणि खरं सांगताय तुम्ही, ह्यांना बोलून दाखवायचं होतं तर ह्यांनी कशाला आपल्याला पैसे दिले? कशाला ते हॉस्पिटलचं बिल भरलं? आणि मी पैसे देणारच होते त्यांचे. मला हे सगळं माहिती नव्हतं तुम्हाला ह्या गोष्टीचा एवढा त्रास होणार म्हणून.
मी लवकरात लवकर त्यांचे पैसे देऊन टाकते, तुम्ही काळजी नका करू. तुम्ही शांत व्हा बरं, त्रास नका करून घेऊ. शांत व्हा. उशी देते थांब. झोपणार आहात का आता? हा, काय झालं? कसला विचार करताय? विराज इनामदारांनी हॉस्पिटलचं बिल का भरलं ह्याचा विचार करताय ना? अहो, कशाला विचार करताय बरं तुम्ही? आपण बिल भरणारच होतो ना, आणि लवकरात लवकर आपण त्यांचे पैसे परत करूयात ना. आपल्याला नको आहेत कोणाचे उपकार. आणि हो, सगळ्यात महत्वाची गोष्ट, जिंकण्यासाठी त्यांना काहीही करू द्या, तुम्ही मात्र त्यांना कोर्टात हरवायचं. त्यासाठी तुम्ही लवकरात लवकर बरं होणं जास्त गरजेचं आहे. थकलेले दिसतायत तुम्ही, आरामाची गरज आहे तुम्हाला. कसलाही विचार करू नका. चला झोप. सावकाश. लांब नाही जाते तुमच्यापासून, हाकेच्या अंतरावरच आहे. झोपा तुम्ही. गुड नाईट. आनंदी, रमाताई, दमलीस ना? इतके दिवस हॉस्पिटल, तेच विचार, थकली असशील ना? खरं सांगू तुम्हाला, ह्यांना त्रास होतोय ना हे बघून जास्त थकायला होतंय मला. असं दुसऱ्यांवर कोणावर तरी अवलंबून राहण्याची सवय नाहीये ना यांना. बरोबर आहे, पण हळूहळू तुझ्यावरती अवलंबून राहायला लागलाय तो. मग तरीही अंतर का? आनंदी, आता खरं तर तुझी जागा आतमध्ये आहे, मग बाहेर कशाला आलीस? मला माहितीये तुलाही आत्ता राघवजवळ थांबावंसं वाटतंय, तरीही बाहेर आलीस. आता राघवला सगळ्यात जास्त तुझी गरज आहे, आणि तू सोबत असलीस ना तर त्याला शांत झोप पण लागेल. खरं सांगू रमाताई, आता मी पण हॉस्पिटलमध्ये होते यांच्यासोबत, तर नीट झोप नाही झाली आहे माझी. मला असं सारखं वाटतंय की मला गाढ झोप लागणार आहे, आणि चुकून ह्यांना धक्का लागला तर त्रास व्हायला नको, म्हणून म्हटले की त्यांना आत शांततेत झोपू देते आणि मी इथे बाहेर झोपते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मी त्यांच्या बाजूला झोपलीये हे बघून ना ते उगाच माझ्याबद्दल विचार करत बसतील. मग झोप पण नाही होणार यांची नीट, त्रास होईल म्हणून. आनंदी, कशी आहेस तू? आ, कुठल्या मातीची बनली आहेस? सतत दुसऱ्यांचा विचार. कसं जमतं तुला हे सगळं? आनंदी, आता यानंतर तुला राघवची काळजी घ्यायची.
पण त्याची काळजी घेण्याच्या आधी तुला स्वतःची काळजी घ्यायची आहे. शांत झो, मी आहे. गुड नाईट. गुड नाईट. अजून थोडं थोडं मागे कर. आता बोटांची हालचाल करा. सावकाश, हळूहळू करा. करावं तर लागेलच ना, थोडे प्रयत्न करा. एवढा त्रास होतोय. ठीक आहे, असू दे, नका करू. असू दे काय असू दे, कर. ए बाबा, करून घे रे तिच्याकडून व्यायाम. बरं व्हायचंय की नाही तुला राजा? अरे ऍक्सिडेंट झाल्यापासून सावली सारखी तुझ्या पाठीशी आहे ती आहे म्हणून तू बरा होतोयस. आई, मी कशी नसेल? आयुष्यभर मी यांच्या सोबतच असणार. हो ग सोन्या. हे बघ, दूध आणले बघ, आईने दूध आणले. घे घे. मी केलंय गरम, म्हणजे व्यवस्थितच केलंय गरम. पण तुला बायकोच्या हातचं हवंय का? तसं काही नाही आई. आईची माया शेवटी आईची माया. अहो, घ्या दूध. गरम आहे. सावकाश सावकाश. काय झालं ग? अगं बाई, हे अचानक काय गेले? कशासाठी गेले? मी काय करू एकटी? आनंदी, काय झालं? बशी ह्याला गेले होते. अगं बाई, गरम आहे ना दूध? हो का? मी घाबरले ना. थांब थांब, देते मी तुला, देते. हा, सॉरी सॉरी सॉरी. सावकाश सावकाश. नाही, मी पण अहो, ऑपरेशनची बाई आहे. हे बघा, हीच आहेत ना कागदपत्र. आणि पासबुक पण घेतलंय. बाकी घेतलंय मी सगळं. काय चाललंय ग तुमचं? हे एक महत्वाचं काम आहे आई बँकेत, तेवढं करून येते. म्हणजे तू बँकेत जाणार? हा. मग मी एकटी बाई काय करू घरी? अगं मला नाही पेशंटला सांभाळता येणार याला. मी स्वतः ऑपरेशनची बाई ना, मला नाही ग झेपणार एवढं सगळं. तू आहेस तर तू सगळं करते, मला नाही झेपणार ग बाई. बघ, आता नुसतं तुझ्याकडे त्याने पाहिलं तर तुला कळलं की त्याला पशी हवी आहे, असं मला नाही ओळखता येणार ग. आई, अहो, अर्ध्या तासाचं काम आहे, तेवढं करून मी येते ना परत घरी. महत्वाचं काम आहे, आज करावंच लागणार आहे ते मला. आणि त्यांना काही लागलं ना तर ते सांगतील तुम्हाला. हा, काळजी नका करू तुम्ही. राघवा, काळजी नको. मी इथे अशी समोर बसते, म्हणजे तुला ना हात मारायची पण गरज नाही. तू मला असं डोळ्यांनी सांग काय हवं ते. हळू आवाजात आई, येते. हा बाबा, लवकर ये. घे 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 सोनू, घे. आनंदी, घे. मी घेतो. घे. बसा. नमस्कार. मी राघव कर्णिकांची बायको. हो का? सर नाही आले? अहो, त्यांचा अपघात झाला होता 3-4 दिवसांपूर्वी. आता कसे आहेत? आता घरी आणलंय त्यांना. बरं, बोला, काय करायचंय? हा, हे तुमच्या बँकेत आमची एक FD आहे ना, ती मोडायची होती. जरा पैशांची गरज होती, तर FD मोडून पैसे मिळतील ना? मी हे बघा, हे सगळे पेपर्स आणले. ओके. त्यांच्या अकाउंटवर नॉमिनी तुम्ही आहात का? काही कल्पना नाही मला. ठीक आहे, बघतो. हो, नॉमिनी तर त्यांची मुलगी आहे, रेवा राघव कर्णिक. त्यांच्या मुलीची सही लागेल. अहो, सही कशी करणार? ती लहान आहे सर. ती अहो, मग तुमच्या मिस्टरांची सही लागेल ना? नाही, ते नाही येऊ शकणार आता इथे. मी समजू शकतो, पण मी तुम्हाला पैसे कसे देणार? बाय माझे, अहो, बायको आहे मी त्यांची. अहो, तुम्ही त्यांच्या बायको आहात की नाही हा प्रश्नच नाहीये, पण त्यांच्या सहीशिवाय मी पैसे कसे देणार?